जय महाराष्ट्र। मी शिवसैनिक सचिन जाधव। आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक उमरज बस स्थानकात आलो आहे। आजची बस स्थानकाची अवस्था पाहता या ठिकाणी या कोपऱ्यात एक दारूचं दुकान आहे। तिथून सगळे तळीराम दारू पितात आणि इथं निवारायला येतात। पाहता आत्ताच या ठिकाणी एका महिलेनं इथल्या कर्मचाऱ्याने स्वच्छता केली, उलटी केली। लोक ह्या पाहू शकता तुम्ही, उलटी घाण, इथल्या महिलांना त्रास देणे, शाळकरी विद्यार्थी असतात त्यांना ह्या दारुड्यांचा अतिशय त्रास होतो। आणि त्याचबरोबर ही मुतारी हिची पण वाईट अवस्था आहे। आता सध्याच्या कंडिशनला तिथं पाण्याची कसलीही सोय नाही। आज महिलांना शौचालयाला जायचं म्हटलं तर महिला जाऊ शकत नाहीत, का तर तिथं पाणीच नाही उपलब्ध। जय महाराष्ट्र। मी विक्रम वाघमारे। आज आपण इथं उमरज बस स्थानकाच्या इथं उभा आहोत। उमरज बस स्थानकात सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे, पण ते करूनही काही उपयोग नाही, कारण इथं लगतच देशी दारूचं दुकान असल्यामुळं इथं तळीरामांचा उमरज बस स्थानक हे अड्डा बनलेला आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या कॉलेजच्या तरुणींना अथवा बाहेरून येणाऱ्या महिलांना खूप नाहक त्रास होत आहे। यावर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी याबाबत मी विनंती करतो। आणि तसेच उमरज बस स्थानकाचे जे शौचालय आहे त्या शौचालयाची अत्यंत दुरावस्था आहे। महिलांना आज जाण्या येण्याची पण सोय नाही, त्याची निकृष्ट दर्जाची पूर्णतः असे हालत आहे। आत्ता पाहता सदर ठिकाणी पाण्याची सोय नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठेकेदाराला नियुक्त केलं गेलं होतं तो सद्यस्थितीत गायब आहे। तरी याबाबत ही महामंडळाने त्यांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, ठेकेदारावरही कारवाई करावी व तथा शौचालयाबाबत सुशोभीकरण करण्याचं काम करावं हे आम्ही त्यांना विनंती करतो। आता काय झालं आहे, त्या लगतला जो हा दारूचा अड्डा आहे त्यांनी काय केलं आहे, भिंत जी संरक्षण भिंत आहे ती पाडलेली आहे आणि तिथून येण्या जाण्यासाठी तळीरामांची सोय केलेली आहे। ह्याबाबत खरं तर योग्य ती दखल ज्या त्या वेळेला पोलीस प्रशासनाने घ्यायला हवी होती, कारण तेच तळीराम इथे दारू पितात आणि इथे येऊन बस स्थानकात बसतात, हुल्लडबाजी करतात आणि कधी कधी त्यांच्यात वाद होऊन हाणामारीही होतात। याचा पूर्णतः त्रास येणाऱ्या प्रवाशांना तथा कॉलेजच्या तरुणींना जास्त प्रमाणात होतो। त्यामुळे पोलीस प्रशासनाने तर तात्काळ दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती। जय महाराष्ट्र।